12 ऑक्टोबर 2024 रोजी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर माझी शरपंजरी कादंबरी प्रकाशित झाली. त्या कादंबरीचा थोडासा परिचय आता मी गुजगोष्टी या माझ्या चॅनलवरून करून देत आहे. महाभारतातील शंतनू आणि गंगापुत्र भीष्म यांच्या पित्यासाठी केलेल्या त्यागाची आणि त्यांनी केलेल्या प्रतिज्ञेची आपल्या सर्वांनाच जाणीव आहे. या कादंबरीतला नायक विश्वजित प्रधान त्याने पित्यासाठी केलेला त्याग आणि एका भावनिक क्षणी केलेली प्रतिज्ञा यामुळे स्वतःला धीर, गंभीर, त्यागी, शांत, समंजस असा प्रतिभीष्म समजायला लागतो. लाडाकोडात वाढलेल्या विश्वजितच्या जीवनात झालेला हा बदल त्याला आतून मात्र वेगळाच कोणीतरी घडवत असतो. वडिलांविषयी आणि साधारण त्याच्याच वयाच्या त्यांच्या दुसऱ्या पत्नीविषयी मनात धुमसणारा राग वर्षानुवर्ष मनात जोपासला गेल्यामुळे, आपल्या माणसांपासून दूर राहायला लागल्यामुळे विश्वजित एकलकोंडा, अबोल होत जातो. पुन्हा पुन्हा मनात तेच विचार घोळत राहिल्यामुळे त्याच्याही नकळत तो मानसिकरित्या काहीसा अस्थिर असल्याची लक्षणं दाखवायला लागतो. भावनेच्या भरात विचार न करता वाहवत जाणं हा त्याचा स्थायी भाव आहे. स्वतःच्या आयुष्यात अचानक घडलेल्या या बदलामुळे त्याच्यासाठी मोजकी व्यवधानं शिल्लक राहतात. नोकरी व्यतिरिक्त भूतकाळातल्या आठवणी आणि स्वतःशीच होणारा वैचारिक संवाद, भोवतालच्या संबंधितांकडून किंवा खुद्द अति विचार करणाऱ्या त्याच्या मनाकडून त्याला मिळणारे उपदेशांचे बोल त्याला बाणासारखे बोचतात. अशा वेळी आत्ममंथनात कधीकधी त्याला त्या असामान्य त्यागाच्या मुखवट्यात लपलेला त्याचा सर्वसामान्य चेहरा दिसतो. तर कधी आयुष्याचा जमाखर्च तपासताना संपूर्ण आयुष्यच खर्ची गेलंय आणि हाती जमा मात्र शून्य राहिली असल्याचा साक्षात्कार होतो. मग तो विचार करतो, एखाद्या गाफील भावनिक क्षणी मागचा पुढचा कुठलाही विचार न करता दिलेल्या शब्दाला घट्ट पकडून फरफटत जाण्यालाच बहुधा भीष्म प्रतिज्ञा म्हणत असावेत. खुद्द भीष्म देखील खरोखरीच शरपंजरी होऊन धारातीर्थी पडला, की सभोवतीच्या वाग्बाणांनी आणि आत्मक्लेश असह्य होऊन? आत्ममंथनातून तो अशा निष्कर्षापर्यंत येऊन पोचतो की भीष्म प्रतिज्ञा करणं ही बाब खुद्द भीष्मासाठी बहुधा सोपी नसावी. कुणास ठाऊक, केलेल्या प्रतिज्ञेचा कदाचित अनेकदा त्याला पश्चात्तापही झाला असेल. बाहूत ताकद असताना महाभारतातली प्रत्येक घटना, मग ती कितीही अवांछित का असेना, उघड्या डोळ्यांनी आणि अगतिक मनाने पाहत असताना रुतणारे काटे त्याच्या अंतासाठी बहुधा शरांची शेज सजवत होते. अंतसमयी त्या सगळ्या आठवणींच्या शेजेवर अगतिक होऊन निजलेल्या त्यालाच बहुधा शरपंजरी भीष्म म्हटलं गेलं असावं. एका पश्चात्तापाच्या क्षणी त्याला असंही वाटून जातं की भीष्माचा मार्गही कदाचित चुकलाच असणार. त्याने ती भीष्म प्रतिज्ञा केली नसती तर पुढचं महाभारत घडलंच नसतं. विश्वजित बरोबरच परिस्थितीची शिकार झालेली त्याची आई, बहीण आणि 2 पाठचे भाऊ आणि होणारी पत्नी यांच्याही मनावरच नाही तर आयुष्यावरही परिणाम झालेले आहेत. त्यातून त्या प्रत्येकाच्या उमटलेल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया, त्यांची अगतिकता, त्यांचं नैराश्य, चीड, घुसमट, त्यांच्या असहाय्य वाहत जाणाऱ्या जीवनाला मिळालेल्या वेगवेगळ्या वाटा कथेला पुढे नेत असताना एकीकडे एकाकी पडलेल्या विश्वजितच्या जीवनात त्याच्या आजच्या या अवस्थेला कारणीभूत असलेला अतिसमजूतदार, विवेकी, सौम्य, काहीसा मनकवडा सावत्र भाऊच त्याला सावरण्यासाठी महत्त्वाच्या भूमिकेत पुढे येतो. विश्वजितच्या श्रेष्ठत्वाचा मान राखत कधीकधी तो त्याला सांगण्याचा प्रयत्न करताना आढळतो की आपापल्या जीवनाकडे बघण्याची प्रत्येकाची दृष्टी वेगळी असते. त्यानुसार विचारांना दिशा मिळते. एके ठिकाणी तो म्हणतो, जीवन हे हत्तीसारखं आहे.
आणि आपण त्यापुढे मुंगीपेक्षाही लहान. डोळ्यांनी जे आपल्याला दिसेल तेवढ्यावरच आपण आपल्या अनुभवांचं मूल्यांकन करतो. हत्तीच्या शरीराचा जो भाग आपल्यासमोर असेल, आपल्याला जीवन तसंच आहे असं वाटतं. हत्ती त्याच्या पाठीसारखा विशाल आहे की शेपटीसारखा तोकडा आहे, हेही ठरवून आपण मोकळे होतो. पार्क्सचं एकंदरीत जीवन पाहता या कथेत त्याच्या अनुभवातून त्याचीही वाटचाल होत असल्याचं ठायी जाणवतं. एकीकडे मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीने घरातल्या वडीलधाऱ्या व्यक्तींना सावरण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे स्वतःच्या तारुण्यसुलभ भावनांचा तोल राखण्यात तो कितीसा यशस्वी होतो. कधी नशीब, कधी योग्य वेळी भेटलेल्या व्यक्तींची साथ मिळालेल्या इतर संबंधित व्यक्तींचं काय होतं? आणि मुख्य म्हणजे या आधुनिक महाभारतात सत्यवतीची भूमिका निभावणारी पार्थची आई यशोदाई हिच्या आयुष्याचं काय झालं? या कथेत स्वतःला आधुनिक जगातला देवव्रत भीष्म मानणारा विश्वजित खरोखरीच शरपंजरी होतो का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शरपंजरीमध्ये तुम्हाला नक्कीच मिळतील. 60 वर्षांच्या विस्तृत कालखंडात घडलेल्या या कथानकात कळत नकळत बदलत गेलेली सामाजिक पार्श्वभूमी आणि समाजाची त्या काळातली मानसिक जडणघडण लक्षात घेतली गेलेली आहे. त्यात तुम्हालाही तुमच्या जीवनातल्या काही अनुभवांचं प्रतिबिंब दिसू शकेल. विविधरंगी पात्रांच्या स्वभावांच्या विविधरंगी छटा त्या अनुरूप बोलताना त्यांच्या भाषेतलं सातत्य जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. अंदाजे 350 पानी असलेली ही कादंबरी रोचक करण्यासाठी त्यामध्ये मानसोपचार आणि संगीतोपचार या दोन्हीही क्षेत्रांमध्ये प्रवेश करण्याची आगळीक केलेली आहे. पण त्यामुळे तुम्हाला कादंबरी नक्कीच रोचक वाटेल. shopizzen.in या साईटवर ई-बुक आणि पेपरबॅक या दोन्ही स्वरूपात ती उपलब्ध आहे. रसिकांनी कादंबरीचा आस्वाद घ्यावा आणि त्यावरचा अभिप्राय नक्की कळवावा. ही पोस्ट लाईक करून तुम्हा मित्रपरिवारामध्ये शेअर कराल ही अपेक्षा आहे. धन्यवाद.